नाशिकच्या गंगापूर रोड सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका युवकावर काही सराईत गुन्हेगारांनी सकाळी सकाळी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे। आकाश धनवटे हा सकाळी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळ पंडित कॉलनी परिसराकडे जात असताना संशयित अथर्व दाते यांनी त्याच्या इतर 4 ते 5 साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। अचानक झालेल्या हल्ल्याने आकाश गंभीर जखमी होऊन खाली पडताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती आकाशच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी आकाशला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तसेच संशयितांना पकडण्यासाठी त्यांच्या मार्गावर पथक पाठवले आहे। या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत सरकारवाडा पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे। मात्र दिवसाढवळा घडलेल्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पाहायला मिळत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।